ज्यांना हे डायबिटीस आहे अशा लोकांमध्ये त्यांना डिप्रेशन, एन्झायटी, मूड स्विंग्स किंवा अल्झायमर्स डिसीज म्हणजेच विसरण्याचा आजार डेव्हलप होण्याची शक्यता वाढते. आणि ज्यांनाही डिप्रेशन किंवा स्ट्रेस आहे अशा लोकांना डायबिटीस डेव्हलप होण्याची पॉसिबिलिटी वाढते. तर या डायबिटीस आणि जे मानसिक आजार ह्या दोघांचं काय कोरिलेशन असू शकतं, याच्या मागचं सायंटिफिक रिझनिंग काय असू शकतं, याविषयी मी आज तुमच्या सगळ्यांशी बोलेन. तर ज्यांना डायबिटीज असतो अशा लोकांमध्ये त्यांच्या ब्लडमधल्या BDNFच्या लेवल म्हणजेच ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टरच्या लेवल ड्रॉप व्हायला लागतात, कमी व्हायला लागतात. आणि हा जो BDNF आहे, ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर, याचं काम आहे की आपल्या ब्रेनचं रिपेअर करणं, रिग्रोथ करणं, नवीन न्यूरॉन्स बनवणं आणि त्यामुळं त्या ब्रेनचं फंक्शनिंग इम्प्रूव्हाइज ठेवणं, हे ह्या BDNFचं काम आहे. आणि इनडायरेक्टली त्यामुळं तो आपल्याला खुश ठेवायला, आपल्याला मूड ओरिएंटेड ठेवायला, आपल्याला टार्गेट स्पेसिफिक ठेवायला, आपल्याला एनर्जेटिक ठेवायला, आपली मेमरी शार्प ठेवायला हा BDNF ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर हा आपल्याला हेल्प करत असतो, आपल्या ब्रेनला हेल्प करत असतो. आणि त्यामुळंच ज्यांनाही डायबिटीज डेव्हलप होतो अशा लोकांमध्ये ह्या BDNFच्या लेवल ड्रॉप झाल्यामुळे तुमचा ब्रेन प्रॉपरली फंक्शन करत नाही आणि त्याच्यामुळेच आपल्याला मग डिप्रेशन, एन्झायटी, मूड स्विंग्स किंवा अल्झायमर्स डिसीज म्हणजेच लाँग टर्म मेमरी लॉस किंवा शॉर्ट टर्म मेमरी लॉस किंवा विसरण्याचा आजार म्हणू शकतो त्याला, तर हे डेव्हलप होण्याची पॉसिबिलिटी वाढते. काही लोकांमध्ये तर सिझोफ्रेनिया देखील डेव्हलप होण्याची पॉसिबिलिटी वाढते. तर आपल्या शुगर लेवल नियंत्रणात ठेवणं हे याच्या मागचं एक महत्त्वाचा काम आहे आपलं. त्याच्याबरोबरच सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्टची हेल्प घेणं हे देखील महत्त्वाचं ठरतं. आणि ज्यांना डिप्रेशन आहे किंवा ज्यांना एन्झायटी, ज्यांना स्ट्रेस आहे अशा लोकांमध्ये डायबिटीज डेव्हलप होण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त वाढते. त्याचं कारणच आहे सरळ सरळ की ज्यांना डिप्रेशन असतं अशा लोकांमध्ये कॉर्टिसॉल नावाच्या एका स्ट्रेस हार्मोनच्या लेवल वाढायला लागतात. आणि कॉर्टिसॉलचे म्हणजे कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हार्मोन आहे आणि त्याच्या लेवल वाढल्या की दोन गोष्टी घडतात. एक तर तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप व्हायला लागतो. इन्सुलिन रेजिस्टन्स हा टाईप 2 डायबिटीज डेव्हलप होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि तो इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होण्यामागं हा कॉर्टिसॉल सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरतो. आणि त्या व्यतिरिक्त कॉर्टिसॉल हा ग्लुकोनिओजेनेसिस नावाची जी प्रोसेस आहे त्याच्या मागचाही सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजेच आपला मसल लॉस करायला हा कॉर्टिसॉल ॲज अ मीडिएटर म्हणून काम करत असतो. तर त्यामुळंच तुम्हाला जेव्हा डिप्रेशन किंवा स्ट्रेस डेव्हलप होतं त्यामध्ये हा कॉर्टिसॉल नावाचं हार्मोनचं सिक्रेशन आपल्या शरीरामध्ये वाढतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला एकतर इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतो आणि दुसरं म्हणजे तुमचा मसल लॉस होतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मसल हा आपल्या शुगर रेग्युलेट करणारा सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे. तर आपण जेव्हा मसल लॉस करून बसतो तेव्हा डेफिनेटली मग आपल्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहणं मुश्किल व्हायला लागतं. तर त्यामुळंच आपल्याला आपला मसल मास रिटेन करून ठेवण्यासाठी किंवा आपला इन्सुलिन रेजिस्टन्स खूप जास्त प्रमाणात वाढवून इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढावी यासाठी आपण आपल्या कॉर्टिसॉल लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यातून आपला पुढे जाऊन डेव्हलप होणार डायबिटीज किंवा आत्ता डेव्हलप झालेल्या डायबिटीजच्या शुगर लेवल जास्त वाढवू नयेत आणि तो रिव्हर्स व्हावा यासाठी आपल्या कॉर्टिसॉल लेवल्स आपल्या कंट्रोलमध्ये असल्या पाहिजेत. आणि त्यासाठीच आपण स्ट्रेस मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं ठरतं. मात्र ह्या दोन्ही फॅक्टर्सला कोरिलेट करून जेव्हा डायबिटीज डिप्रेशन डेव्हलप करायला रिस्पॉन्सिबल ठरतो आणि डिप्रेशन डायबिटीज डेव्हलप करायला रिस्पॉन्सिबल ठरतं, याच्या मागे कंट्रोल करण्यासाठी डाएट आणि एक्झरसाइज कशा प्रकारे हेल्प करू शकतात हे शिकवण्यासाठी मी पुढे एक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना पोस्ट करेन. थँक्यू.